CID ना मोकाच्या गुन्ह्या अंतर्गत वाल्मिक कराडला ताब्यात घेतला आहे। उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल आणि कशा पद्धतीची लढाई गुन्ह्यामध्ये जायला सकाळी खाली घे भाजी पहिला रिमांड काही हालून कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावर वाल्मिक कराड मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता, नाव होतं, तर या गुन्ह्यामध्ये आता त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे षडयंत्र आहे 11-12 आपल्या प्रकरणामध्ये मोका लावलेला मध्ये आहे का खंडीमध्ये आता पुढची प्रोसेस काय असतं? त्यांना कुठे घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना कारवाई झाली का? षडयंत्र का वाटते, त्याची कारण काय आहे, माहिती 11-12 पर्यंत तक्रार नाही। या संदर्भात मे मधली एक तक्रार त्याच्यामध्ये कुठलेही वाल्मीकरणाचा उल्लेख नाही, फक्त उडून चालून कोणा त्याच्यात नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे। ते बघूया पुढे काय होईल, पुढे जसं चालू कायदेशीर आता रिमांडसाठी देखील आमच्या रिमांडसाठी आमच्याकडे रिमांड पोलीस का मागणार आहे, त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही, कागदपत्र नाही आहे। आता ते SITच्या ताब्यात असेल तर CIDच्या ताब्यात तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही, कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपी त्याच्यामध्ये वाईट नसतो। ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय मात्र मोक्का अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं, जे SITने जे काही दावे केले की आता गुन्ह्याच्या संदर्भात काही हात आहे का, कट आहे का, सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेले की आम्हाला या त्याच्यामध्ये यांना सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितली। त्यामुळे आत्तापर्यंत तसं कुठलाही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही, कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगले। ज्यावेळेस कागदपत्र कोर्टातून आम्ही काढू त्यानंतर आता आजची मोक्काची काय कारवाई झाली का? आज तेच सांगतो तुम्हाला, आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही आहे, मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहे। CIDने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या बेसवर मोका कोर्टाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेलं आहे, एवढंच फक्त असं। खंडणीची ज्यावेळेस सुनावणी सुरू होती त्यावेळी आणखी एक मुद्दा CID होत होता, म्हणजे वाल्मिक कराड यांच्या नावे किती मालमत्ता आहे, त्यांची मालमत्ता आणखी कुणाच्या नावावरती आहे, भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे ते आम्हाला तपासायचं आहे। त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते। बरोबर आहे ना, तेच सांगतो की एखाद्या कुठल्याही माणसाची प्रॉपर्टी आहे तुम्हाला एका क्लिकवर हे सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते, त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे। आमच्या युक्तिवाद कोर्टाने नाही धरला, त्यांना पोलीस कस्टडी दिलेली नाही। आता पुढच्या गुन्ह्यामध्ये ज्या 103 त्यांना त्यावर दाखवलेला आहे ते कागदपत्र आल्यानंतर आम्ही ठरवू पुढचं काय करायला करायचं। आरोपी बनवण्याला चॅलेंज करणार, कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांगू। आता ठीक आहे थँक्यू। माझ्याकडे कुठलंही कागदपत्र नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे थँक्यू।